हॅलो अस्सलाम वालेकुम. तर आज आम्ही आलतो गावाकडे यात्रेसाठी. खरं तर हे सगळं यात्रेसाठीच इकडे येणं होतं. आता चालू आहे आमच्याकडे असते यात्रेच्या स्वयंपाक. मग आमच्या सासूबाई आणि जाऊबाईंचं स्वयंपाकात सुरुवात झाली ती. आम्हीने आधी कणिक मळून घेतलं, मग मस्त वांग्याची भाजी, वरण आणि भात बनवून घेतला आणि चपात्याही आम्ही चुलीवरच असल्या उन्हात आम्ही सगळेजण स्वयंपाक बनवत होतो. मग हळूहळू सुरुवात होते. दरवर्षी आमच्याकडेच असतं हे. आणि मग हे झालं नंतर एक छान क्यूटसा लहान क्राईम केलेला एक मुलगा भेटला होता, छोटूसा. अरे सुहानच आहे. मग आम्ही त्याला असंच मस्ती चालू होती. आणि नंतर आमच्या घरी आलते ह्या गावातले सगळ्यात मानाचे जे जोगते आहेत ते. आणि त्यांनी आमच्या घरी येऊन सगळ्यांना आम्हाला आशीर्वाद दिला. आणि त्यांना आम्ही साड्या केल्या, चारीही साड्या नेसवल्या आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला. ह्यांचा आशीर्वाद चांगलं असतं असं म्हटलं जातं, म्हणून ह्यांना घरी बोलून त्यांच्याकडून आशीर्वाद घेतलं. सुहानला, अरमानलाही त्यांच्याकडून हे केलं. आणि हे खूप म्हणजे फर्स्ट टाईमच आमच्या घरी होत होतं. म्हणजे सगळेजण आले होते आणि त्यांनी छानपैकी मिरेंडा वगैरे एन्जॉय केलं. आमच्या घरी बसले होते सगळेजण. आणि आम्ही एकालाही नाही, चार जणांनाही साड्या नेसवल्या आणि त्यांना दिले. आणि सगळ्यांचं ते म्हणत होते की बक्षीस द्याल मुलांचं, बक्षीसही दिलं त्यांना, पैसेही दिले. हे दिलेलं चांगलं असतं म्हणून आम्ही तेही केलं. मग आम्ही संध्याकाळच्या तयारीला लागलो होतो. हे सगळा प्रकार झाला. सगळ्यांनी फोटो मस्त छान काढले. मीही त्यांच्यासोबत एक छान फोटो घेतला आणि आम्ही एक ग्रुप फोटो पण देखील घेतला. मग आम्ही संध्याकाळी गेलो देवाला. मग तिथं जाऊन आम्ही वेताळसाहेब, ही यात्रा खरं तर वेताळसाहेबांचीच असते आणि इथं मान ह्यांचाच असतो. यांच्याशिवाय इथल्या देवाला काही होत नाही, सगळे त्यांच्याकडूनच करावं लागतं. मग सोहन बसला होता मस्त गाडीमध्ये आणि छान एन्जॉय करत होता. त्यांनी गाडी फिरला पाहायला. नंतर चक्करही येत होती. लहान मुलांचं फक्त एक्साइटमेंट असतं, पण नंतर बसल्यानंतर थोडं का फार होत नाही, त्यांना असं होतच असतं. मग ते झालं. मग संध्याकाळी कार्यक्रम होता. सगळ्या लेडीज अँड जेंट्स आमच्या गावात सगळ्यांना हा कार्यक्रम बघण्याचा म्हणजे अनुभव येतो. सगळे बघू शकतात आणि काहीही प्रॉब्लेम होत नाही. इतक्या छान आणि स्ट्रिक्ट रोलनं केलं जातं. सगळ्या लेडीजही बघू शकतात. आणि मेन परफॉर्मन्स ह्यांचाच होता. जे आमच्या घरी आलते त्यांचा परफॉर्मन्स बघण्यासाठी खास मी यावेळेस एक्सायटेड होते, कारण की मला त्यांचा परफॉर्मन्स बघायचा होता. खूप छान डान्स करतात ते आणि त्यांच्याशिवाय काही होत नाही. खूप छान होतं ते बघायला. आम्ही सगळेच मिळून गेलतो. आम्ही सगळ्यांनी त्यांचे परफॉर्मन्स बघितले. मी तुम्हाला पुढे छोटे मोठे व्हिडिओ अजून टाकेन आणि त्याच्यामध्ये सॉंग्स विथ आणि ह्याचं लाईव्ह बी चालू असतं आमच्या गावात. खूप छान होतं आणि इतकी यात्रा छान झाली यावेळेस. खूप छान वाटत होतं. मग ह्यांचे सगळ्यांचे परफॉर्मन्स एक बॅक टू बॅक बघून नंतर आम्ही घरी आलतो घरी, कारण की घरचंही काम सगळं तसंच होतं. तो यात्रा एवढी काय फिरलो नाही. नंतर संध्याकाळी आमच्या गल्लीला 2-2:30 वाजता सगळी टोळी आलती. त्यावेळेस आम्ही सगळ्यांना बघितलं. आणि हे आमचे सोंगाडे असतात, ज्यांनी सोंग घेतलेला असतो ते हे सोंग करून सगळ्या वेगळे सगळ्याचंच म्हणजे दाखवतात. आणि हे देव आलेले होते, देवांचे हे वाहन आहेत असं म्हटलं जातं. इतकी मला माहिती नाही आहे याबद्दल, कारण की मी लग्नानंतर 2दाच मी यात्रा बघितली. ह्यावेळेसची माझी दुसरी यात्रा आहे बघणं. आणि याच्यात देव सगळ्या गावातून मिरवून आणले होते.